हॅलो स्टुडंट्स, गुड इव्हनिंग. आपण जी कॉलेजमध्ये असाइनमेंट दिली होती ती असाइनमेंट कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपल्याला मी ऑलरेडी हे फॉर्म डिझाईन करून ठेवलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी. फॉर्म 2 नाही, आपल्याला फॉर्म 1 रन करायचा आहे पहिल्यांदा. फॉर्म 1 रन करायचा आहे. आपल्याला ह्यामध्ये काय करायचं, पहिल्यांदा एक्सपेक्टेड काय आहे की स्टुडंटचं नाव एंटर करतील ह्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर मार्क्स इनपुट करतील. मला एवढे मार्क कमी नकोत मराठीला, हां, हिंदीला, त्यानंतर इंग्लिशला, त्यानंतर मॅथ्सला आणि सायन्सला. हे आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. परंतु नॉर्मल जर का फॉर्म डिझाईन केला आपण, तर मग ह्याच्यामध्ये नावाच्या ठिकाणी युजर काहीही डेटा एंट्री करू शकतो. तसंच ह्याच्यामध्ये मार्क्स जास्त एंट्री करू शकतो किंवा ह्यात कॅरेक्टर पण इनपुट करू शकतो. हे आपल्याला नको आहे. आपल्याला काय हवं आहे, तर आपण रन केल्यानंतर ज्या वेळेला युजर डेटा एंट्री करेल त्यावेळेला नेम मध्ये आयदर अप्पर केस कॅरेक्टर्स, लोअर केस कॅरेक्टर्स, बॅकस्पेस पण रन व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर एंटर की प्रेस केली की कर्सर पुढे जायला पाहिजे. तो बहुतेक झालेला नाही, बघतो मी. मार्क्स जर का प्रॉपर इनपुट केले तर काही प्रॉब्लेम नाही, परंतु मार्क्स जर का जास्त इनपुट केले तर त्यानं एरर देणं अपेक्षित आहे. सध्या फॉर्म 1च रन व्हायला लागलेला आहे. मी तेच म्हटलं का होत नाहीये, कारण का फॉर्म 2 ला मी ते केलेलं आहे सर्व. ह्याच्यामध्ये अप्पर केस लेटर घेईल, ब्लँक स्पेस घेईल, बॅक स्पेस घेईल आणि एंटर की प्रेस केल्यानंतर कर्सर पुढे जायला पाहिजे. सेम मार्क्स इनपुट केले, एंटर की प्रेस केली, कर्सर पुढे जायला पाहिजे. आणि मार्क्स जर का जास्त इनपुट केले तर त्याने एरर द्यायला पाहिजे. इथे एरर दिलेला आहे, मार्क्स मस्ट बी लेस दॅन 100. ही विंडो जी आहे ह्याला टायटल दिलेला आहे रॉंग डेटा आणि एरर साठी हा आयकॉन आलेला आहे. ओके. आणि कर्सर आहे तिथेच राहणं गरजेचं आहे, कारण का मग चुकीचे मार्क्स घेऊन उपयोग नाही. याच्यामध्ये तुम्ही कॅरेक्टर्स इनपुट करू शकणार नाही. म्हणजे मी जर का कॅरेक्टर इनपुट करायचा प्रयत्न केला, कॅरेक्टर इनपुट करू शकणार नाही. मार्क्स इनपुट करून एंटर की प्रेस केली की तो पुढे जाईल. म्हणजे आपल्याला टॅब की प्रेस करायची गरज नाही. आणि मार्क्स जर का जास्त इनपुट केले तर त्याने एरर देणं अपेक्षित आहे. ठीक आहे. हे आपल्याला करायचं आहे. अजून मी शो रिझल्ट वगैरे केलेलं नाही आहे. इथं टोटल आणि पर्सेंटेज मध्ये तो डेटा घेत नाही, कारण का त्याची इनेबल्ड प्रॉपर्टी मी फॉल्स केलेली आहे. म्हणजे आपल्याला हे सर्व करायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांना डिजिट्स घेता कामा नयेत. तुम्हाला कीबोर्डचा आवाज ऐकू येत असेल. एंटर की प्रेस केली की कर्सर पुढे जायला पाहिजे. ह्याच्यामध्ये कॅरेक्टर्स घेता कामा नयेत किंवा डेटा हा मोठा असता कामा नये. ठीक आहे. तर हे आपल्याला सर्व करायचं आहे. ठीक आहे. आता ते कसं करता येईल ते आपण चेक करू. जे आपल्याला करायचं आहे ते फॉर्म 3 ला, हा फॉर्म 3 मी डिझाईन केलेला आहे तसाच. ह्या फॉर्म 3 मध्ये आपण हे सर्व करू. ठीक आहे. आता ह्या टेक्स्ट बॉक्सला नाव दिलेलं आहे बघा, TXT नेम. ह्या तिथे तुम्हाला नाव दिसेल TXT नेम. याचं नाव आहे TXT मराठी, TXT हिंदी, TXT इंग्लिश, TXT मॅथ्स, TXT सायन्स. आता पहिल्यांदा आपण काय करणार आहे, ह्या 5-6 टेक्स्ट बॉक्ससाठी एकच की प्रेस इव्हेंट आपण लिहिणार आहे, की जो या नावामध्ये फक्त कॅरेक्टर्स रीड करेल आणि ह्या मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स ह्याच्यामध्ये फक्त न्यूमरिक डेटा एंटर करून घेईल.
त्याच्यानंतर आपल्याला ह्या 5 टेक बॉक्समध्ये डेटा व्हॅलिडेटिंगचा एकच प्रोग्राम लिहायचा आहे, कारण प्रत्येकाचं लॉजिक सेम आहे. आता आपण बाय डिफॉल्ट 0 दिलेलंच आहे. आपण की प्रेस इव्हेंटला प्रोग्राम लिहिणार आहे की जो फक्त नंबर्स रीड करेल. त्यामुळे मार्क्स हे जर का 100 पेक्षा जास्त असतील तर त्यानं एरर देणं अपेक्षित आहे. आणि लॉजिक सगळ्यांचं सेमच आहे, फक्त टेक बॉक्सेस वेगळे आहेत. त्यामुळे या सर्वांसाठी मिळून मी एकच व्हॅलिडेटिंग इव्हेंट लिहिणार आहे. कसा लिहितो व्यवस्थित बघा. ठीक आहे, पहिल्यांदा हा टेक बॉक्स, पहिला टेक बॉक्स चूज केला, माऊस फॉलो करा. मी प्रॉपर्टी शीट मध्ये लाइटनिंग बटनला गेलो, त्याने सर्व इव्हेंट्स दिले. या पहिल्या इव्हेंटमध्ये व्हॅलिडेटिंग इव्हेंटमध्ये मी ह्या इव्हेंट लिस्टमध्ये व्हॅलिडेटिंग इव्हेंटला गेलो आणि ह्या ठिकाणी मी लिहिलं चेक फॉर डेटा. नाव तुम्ही काही देऊ शकता, जे तुम्हाला नाव आहे ते देऊ द्या. ठीक आहे, आणि सर्वांसाठी मी एकच प्रोग्राम लिहिणार आहे. आणि कुठल्यासाठी प्रोग्राम एक्झिक्यूट होत आहे, दॅट इज गिवन बाय अ सेंडर. दिस सेंडर इज अ जनरल ऑब्जेक्ट. हा जनरल ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे मी काय करतो, हा तो एका टेक बॉक्स मध्ये कन्वर्ट करतो. टेक बॉक्स टी इक्वल टू सेंडर जो आहे तो मी टेक बॉक्सला टाइपकास्ट करतो. सेंडर जो आहे हा मी टाइपकास्ट केला टेक बॉक्सला. त्यानंतर मी मार्क्स कन्वर्ट करतो टू INT32 ला की डॉट टेक्स्ट, कारण हा चेक करण्यासाठी, त्या टेक बॉक्सचा डेटा जो आहे तो चेक करण्यासाठी. आणि प्रत्येक वेळेला तो टेक बॉक्सचा डेटा चेक करण्याऐवजी मी डायरेक्ट एका व्हेरिएबल मध्ये तो रिसीव्ह केलेला आहे, मार्क किंवा एम घेऊया आपण. ठीक आहे, एम. आता हा एम जर का ग्रेटर दॅन 100 असेल, हा एम जर का ग्रेटर दॅन 100 असेल तर आपल्याला एरर द्यायचा आहे. ठीक आहे, आता एरर साठी मी पहिल्यांदा मेसेज बॉक्स डॉट शो करतो. ठीक आहे, आता ह्याचे बघा या ठिकाणी 1 of 20 मिळालं, म्हणजे याचे 21 ऑप्शन्स आपल्याला अवेलेबल आहेत. फंक्शन ओव्हरलोडिंग यांनी केलेलं आहे. मेसेज बॉक्स हा ऑब्जेक्ट आहे, शो ही त्याची स्टॅटिक मेथड आहे. एरर काय डिस्प्ले करायचं आहे, तुम्ही सांगा रॉंग मार्क्स मस्ट बी लेस दॅन ऑर इक्वल टू 100. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला कॅप्शन काय करायला पाहिजे मी देतो, म्हणजे त्या विंडोला जो एरर आलेला आहे त्या विंडोला काय मेसेज द्यायला पाहिजे, दॅट इज अ रॉंग डेटा. ठीक आहे, त्याच्यानंतर बटन्स कुठले पाहिजेत, जास्त टाईप करायची गरज नाही किंवा लक्षात ठेवायची पण गरज नाही. इथे मेसेज मी एमई टाईप केलं की ते ऑलरेडी मेसेज बॉक्स बटन आलेलं आहे. मेसेज बॉक्स बटन्स डॉट तुम्हाला कुठलं बटन पाहिजे, अबाउट, रिट्राय, इग्नोर, ओके, ओके कॅन्सल, रिट्राय कॅन्सल, कुठल्या प्रकारचं बटन हवं आहे वगैरे. आता फक्त आपण ओके करू, कारण त्याला फक्त मेसेज डिस्प्ले करायचा आहे, त्यानं ओके म्हणणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऑप्शन काय बघा, मेसेज बॉक्स आयकॉन. आता हे ऑप्शन सगळे 1 by 1 तुम्ही काही यूज करू शकता. यू कॅन यूज ओनली फर्स्ट और यू कॅन यूज फर्स्ट टू, नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, याच्या प्रकारे तुम्ही करू शकता. त्यांनी तो ऑप्शन दिलेले आहेत बघा, हे 7 of 21 हे दिसतं का या ठिकाणी बघा, माऊस चेक करा. ठीक आहे, मेसेज आयकॉन डॉट एरर सेमिकोलॉन, म्हणजे हा मेसेज बॉक्स देईल. आता एवढंच आपण टेस्ट करू. मेसेज बॉक्स या ठिकाणी. ठीक आहे, मी चुकीचे मार्क्स इनपुट केले आणि टॅब की प्रेस केली, त्याने दिलेलं आहे बघा, रॉंग मार्क्स मस्ट बी लेस दॅन 100, रॉंग डेटा एरर. आता तो इथं देणार नाही, कारण इथं आपण केलेलंच नाही, फक्त इथंच केलेलं आहे आपण. ठीक आहे, आणि काय होतं बघा, कर्सर हा पुढे जातो, आपल्याला कर्सर आहे तिथंच ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि पहिल्यांदा मार्क्स 0 करायचे. मग मी काय करणार, आता तो ऑब्जेक्ट जो आहे तो या ठिकाणी टी म्हणून आलेला आहे, सो आय यूज टी डॉट टेक्स्ट इक्वल टू 0. ते टेक्स्ट 0 केले. आता मी रन केला परत. ठीक आहे, आपण हा पहिला एका टेक बॉक्सवरच करत आहे. टॅब की प्रेस केली, मार्क्स इनपुट केले, टॅब की प्रेस केली,
एरर आला, बरोबर आहे, मार्क्स मस्ट बी लेस दॅन 100, ओके केला, ते 0 होतील आणि परत कर्सर पुढे जाईल. एकच मी लेक्चर रेकॉर्डिंग करावे, नंतर करतो फोन, अर्धा तास लागेल. रेकॉर्डिंग करायला मी लेक्चर रेकॉर्डिंग करायला मी. ठीक आहे, सॉरी, तन्वीर सरांचा फोन होता मध्येच. ठीक आहे, तर कर्सर हा पुढे जातो. म्हणजे बघा इथे परत एकदा दाखवतो मी तुम्हाला. हा डेटा जर काही इनपुट केला आणि टॅब की प्रेस केली तर कर्सर आपला पुढे जातो. ठीक आहे, ते 0 होतात मार्क्स तर कर्सर पुढे जातो. त्यामुळे कर्सर पुढे जाऊ नये यासाठी आपल्याला करायला पाहिजे ई डॉट हँडल्ड, सॉरी ईच आहे ना, हा, ई डॉट कॅन्सल इक्वल टू ट्रू. ई डॉट कॅन्सल इक्वल टू ट्रू याचा अर्थ जी काही रेग्युलर प्रोसेस आहे डॉटनेट फ्रेमवर्कची ती प्रोसेस कॅन्सल करा. आता रेग्युलर प्रोसेस काय चालू आहे सध्या, ज्याला आपण टॅब की प्रेस करणार त्यावेळेला कर्सर हा पुढे शिफ्ट व्हायचा प्रयत्न करतो. तो ई डॉट कॅन्सल करणार आहे, तो पुढे शिफ्ट होणार नाही, तो आहे तिथंच राहणार आहे. बघा परत एकदा रन करू आपण. रेग्युलर मार्क्स इनपुट केले काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु मी जर का चुकीचे मार्क्स इनपुट केले तर मार्क्स मस्ट बी लेस दॅन 100 एरर वगैरे ओके केला की कर्सर परत आहे तिथंच राहिलेलं आहे. कर्सर विल रिमेन ऑन अ सेम कॉम्पोनंट. आता हे एकासाठी झालेलं आहे, हे सगळ्यांसाठी करणं गरजेचं आहे, ह्याच्यासाठी नाही केलेलं आपण. तर आता सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यांसाठी करण्यासाठी एखादा प्रोग्राम परफेक्ट रन झालेला आहे आणि हा मी जनरलाइज केलेला आहे सेंडर ऑब्जेक्ट घेऊन. मग आता मी काय करतो, परत फॉर्म 3 ला जातो, पुढचा टेक बॉक्स चूज करतो, त्याच्या व्हॅलिडेटिंग इव्हेंटला जातो आणि व्हॅलिडेटिंग इव्हेंटला ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये चेक फॉर डेटा अटॅच करतो. पुढचा कॉम्पोनंट चूज करतो, व्हॅलिडेटिंग इव्हेंटला जातो आणि परत चेक फॉर डेटा अटॅच करतो. हे मी 1 by 1 अटॅच करतो. हे सगळ्यांना अटॅच केला. आता मी रन करतो प्रोग्राम. मार्क्स इनपुट केले. आता बाकीचा प्रोग्राम लिहिलेला नाही अजून, कॅरेक्टर्स वगैरे तो लिहिलेला नाही, फक्त आता व्हॅलिडेटिंगचा आपण लिहित आहे. 45 डेटा बरोबर आहे, 345 हे बघा एरर आला. मगाशी आपण मराठीसाठी करत होतो, आता हिंदीला पण एरर देणार तो. ठीक आहे, इथं पण बघा इंग्लिशला पण एरर देणार, सगळीकडे एरर देणार तो. एकच इव्हेंट जो आहे तो आपण सगळीकडे लिहिलेला आहे, कारण का लॉजिक सेम आहे ना. ओके, आता आपण हे होप सो समजलं असेल. समजलं नसेल तर परत रिवाइंड करा व्हिडिओ आणि परत बघा. ठीक आहे, आता आपण पुढच्या इव्हेंटला जाऊ, की प्रेस इव्हेंटला. की प्रेस इव्हेंटला काय करायचं आहे, ह्या टेक बॉक्स मध्ये आपल्याला अप्पर केस कॅरेक्टर्स, लोअर केस कॅरेक्टर्स, ब्लँक स्पेस, डॉट अलाउ करायचा आहे, बॅक स्पेस अलाउ करायचा आहे. आणि या बाकीच्या 5 टेक बॉक्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, फक्त 0 to 9 डिजिट्स आपल्याला अलाउ करायचे. मी परत हा पहिला टेक बॉक्स चूज करतो. आय विल गो टू द की प्रेस इव्हेंट. की प्रेस इव्हेंट इथं अलाउ प्रॉपर डेटा, एंटर की प्रेस केली, अलाउ प्रॉपर डेटाला मी आलो. इथे आता हे सर्व टेक बॉक्सेस जे आहेत, ह्या सर्व टेक बॉक्सेस मध्ये आपल्याला बॅकस्पेस अलाउ करायचे आहे. सर्वांना कॉमन प्रोग्राम आहे, बॅकस्पेस सगळ्यांना अलाउ करायचे आहे. जो कॉमन प्रोग्राम आहे तो पहिल्यांदा आपण लिहिणार आहे. इफ ई डॉट की कॅर इक्वल टू डबल इक्वल टू बॅकस्पेसला काय आहे, बॅकस्लॅश बी, देन वी यूज रिटर्न. ठीक आहे, हा कॉमन कोड पहिला लावलोय जो सगळ्यांच्याकडे लागणार आहे. प्रत्येक टेक बॉक्सला बॅकस्पेस आपल्याला अलाउ करायचा आहे. प्रत्येक टेक बॉक्सला एंटर की प्रेस केली की पुढे जाणं गरजेचं आहे. सो दॅट इज अ कॉमन प्रोग्राम. ई डॉट की कॅर डबल इक्वल टू सिंगल कोट्स enter key. This is the enter key. So if it is enter key, we have to use send keys dot send, and we want to send tab key instead of enter key. पहिल्यांदा हे
हा प्रोग्राम जो आहे तो आपण आता बाकीच्या सर्व टेक बॉक्सेसना अलाउड करू. आता प्रत्येक टेक बॉक्सला करण्याऐवजी मी काय करतो, ते क्लिक करतो, ड्रॅग करतो, इथं पण देतो, म्हणजे सर्व टेक बॉक्सेस चूज होतील. आणखीन ह्या सगळ्यांच्या की प्रेस इव्हेंटला मी डायरेक्टली एकच इव्हेंट अटॅच करतो, अलाउ प्रॉपर डेटा. आता मी रन करतो. ह्याच्यामध्ये कॅरेक्टर्स येणार आहेत, डिजिट्स पण येणार आहेत ना, कारण का तो प्रोग्राम आपण केलेला नाही आहे. बॅकस्पेस फक्त एंटर की प्रेस केली की तो पुढे जाणार आहे. ह्याच्यामध्ये कॅरेक्टर्स येणार कारण का तो प्रोग्राम केलेला नाही आहे. बॅकस्पेस येणार, डिजिट्स पण येणार. एंटर की प्रेस केली पुढे जाणार आहे. आता हे डिजिट जर का जास्त प्रेस केले की तो एरर देणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला एंटर कीचा आपला प्रोग्राम हा रन झालेला आहे. आता इथून प्रोग्रामिंग मोडमध्ये जाताना कुठेही क्लिक करत बसू नका. चेक करा प्रोग्राम डॉट सी एस तुमचा, सॉरी हे फॉर्म 3 डॉट सी एस कुठे, म्हणजे तुमचा जो काय फॉर्म असेल तो फॉर्म 1 फॉर्म 2 वगैरे जे काय असेल ते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे तो कोडिंग मोडला जाणार आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण चेक करू पहिला टेक बॉक्स जो आहे तो टेक बॉक्स कोणता आहे. तर मी डिझाईनला जातो, पहिल्या टेक बॉक्सचं नाव काय आहे, प्रॉपर्टी शीटला जातो मी, ही आता इव्हेंट शीट आहे, प्रॉपर्टी शीटला जातो, ह्या टेक बॉक्सचं नाव मी कॉपी करतो, परत कोडिंगला जातो, या ठिकाणी येतो आता इफ टेक बॉक्स, मी सेंडर जो आहे तो कन्वर्ट करतो टेक बॉक्सला. ठीक आहे, मग आता आपण हे करू, थांबा. टेक बॉक्स 2 इक्वल टू टेक बॉक्स, सेंडर कन्वर्ट केला, इफ टी डॉट नेम इक्वल टू डबल इक्वल टू ते नेम मागायचं. ठीक आहे, याचा अर्थ नेमचा टेक बॉक्स आहे, मी इथं कर्ली ब्रॅकेट करतो, एल्स या ठिकाणी, म्हणजे हा जर का टेक बॉक्स असेल, नेम टेक बॉक्स असेल, तर या ठिकाणी मला कॅरेक्टर्स रीड करायचे आहेत, एल्स वी वॉन्ट टू रीड ओनली डिजिट्स. ठीक आहे, आता हे डिपेंड्स, आता ह्यामध्ये हे लॉजिक आहे, एक टेक बॉक्स आणि बाकीचे टेक बॉक्स, पहिल्या नावामध्ये कॅरेक्टर्स घ्यायचे आहेत आणि बाकीच्या ठिकाणी डिजिट्स घ्यायचे आहेत. जसं लॉजिक असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. मी या ठिकाणी मी करतो इफ कॅरेक्टर डॉट इज लेटर, इज लेटर म्हणजे सर्व कॅरेक्टर्स येणार आहेत, ई डॉट की कॅर, हे जर का कॅरेक्टर असेल, किंवा ई डॉट की कॅर इक्वल टू ब्लँक स्पेस, सिंगल कोट्स द्या कारण का एकच कॅरेक्टर चेक करायचं आहे, किंवा ई डॉट की कॅर डबल इक्वल टू डॉट असेल. ठीक आहे, या सर्वांसाठी एक, कारण का आपण नावामध्ये करतो, आपण नावासाठी चेक करतो, म्हणजे ते कॅरेक्टर असेल, सॉरी लेटर असेल, ए टू झेड अप्पर केस और लोअर केस, किंवा ब्लँक स्पेस असेल, किंवा डॉट असेल. ठीक आहे, ह्यापैकी काही असेल तर आपल्याला अलाव करायचं आहे. ह्यापैकी काहीही नसेल, सो इट इज अ नॉट. ह्यापैकी काहीही नसेल तर ते कॅरेक्टर आपल्याला रिसीव्ह करायचं नाही आहे. सो वी यूज ई डॉट हँडल्ड इक्वल टू ट्रू. आता हे आपण ऑलरेडी बघितलं आहे, ई डॉट हँडल्ड इक्वल टू ट्रू म्हणजे काय. आणि नेम नसेल आणि बाकीचे टेक बॉक्स जर का असेल तर आपण करणार आहे इफ कॅरेक्टर डॉट इज डिजिट. हा डिजिट आहे का, म्हणजे 0 to 9 हा डिजिट आहे का, तर काय प्रॉब्लेम नाही, कारण हा डिजिट नसेल. इफ इट इज नॉट अ डिजिट देन वी यूज ई डॉट हँडल्ड इक्वल टू ट्रू. आता या ठिकाणी जर का तुम्ही मार्क्स मध्ये डॉट जर का देणार असला, फ्लोटिंग मार्क्स, आता जनरल आपल्याला फ्लोटिंग मार्क्स नसतात कधी मार्क लिस्ट वर वगैरे, त्यामुळं इथं डॉट अलाउ केलेलं नाही आहे. मार्क लिस्ट वर डॉट अलाउ करणार असला तर मग डॉटचा वरती प्रोग्राम तुम्ही कॉमन घेऊ शकता. या केसमध्ये बॅकस्पेस असेल किंवा डॉट असेल तर अलाउ करा, असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, आता हा प्रोग्राम जो आहे हा
सर्व ठिकाणी मगाशी आपण अटॅच केलेला आहे. म्हणजे याचा की प्रेस इव्हेंट चेक करा. अटॅच केलाय का? अटॅच केलेला आहे. आता मी जर का हा प्रोग्राम रन केला, एरर आलेला आहे. एक्सपेक्टेड एक ब्रॅकेट कुठंतरी मिस झालेला आहे. कुठं? ह्या ठिकाणी. हा ओपनिंग आहे, हा ह्याचा ओपनिंग आहे. ठीक आहे. एक आणखीन एक क्लोजिंग पाहिजे म्हणतं ते. बघू. ठीक आहे. तर नावामध्ये लोअर केस कॅरेक्टर घेईल, कॅपलॉक्स ऑन केले अप्पर केस कॅरेक्टर घेईल, बँक स्पेस घेईल, डॉट वगैरे घेईल आणि एंटर की प्रेस केली की तो पुढे जाईल. याच्यामध्ये कॅरेक्टर्स घेणार नाही, मायनस साईन घेणार नाही, फक्त डेटा घेईल, डिजिट, बॅकस्पेस घेईल. मोठा जर का डेटा असेल तर तो एरर देणार. परफेक्ट. ओके. आता इथं दोन ठिकाणी येता कामा नये, कारण का आपण तिथे डेटा कॅल्क्युलेट करून डिस्प्ले करणार आहे. त्यामुळे हे दोन्ही टेक बॉक्सेस चूज करा. ह्याच्या इनेबल प्रॉपर्टीला जावा, प्रॉपर्टी शीटमध्ये जावा. आता हे लाइटनिंग बटन होतं, ह्याची मी प्रॉपर्टी फॉल्स करतो आणि शो रिझल्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला रिझल्ट डिस्प्ले करायचा आहे. ठीक आहे. आता शो रिझल्टला जाऊ आपण. आता ऑलरेडी मार्क्स सगळे आलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी मी डायरेक्टली करतो इंटीजर टोटल फ्लोट ॲव्हरेज सॉरी टोटल इक्वल टू convert dot to int16 टेक बॉक्स मराठी डॉट टेक्स्ट. आता हे सर्व आपल्याला कॉपी करावं लागणार आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स, सायन्स. टेक बॉक्सचं नाव चेंज करा. एस टाईप केलं आणि अल्टर टॅप केलं. सॉरी, अल्टर टॅब तो तिकडे गेला रेकॉर्डिंग विंडोला. ठीक आहे. कंट्रोल स्पेस बार दाबा. सायन्स, त्यानंतर पहिल्यापासून जाऊ म्हणजे लक्षात ठेवायला बरं पडतं ते. मराठी, हां मराठी, हिंदी. मी या ठिकाणी कॅपिटल एच, कंट्रोल स्पेस बार, मराठी, हिंदी. ते नाव असते ते त्याप्रमाणे ते देतात ते डायरेक्टली. मराठी, हिंदी, ई, कंट्रोल स्पेस, इंग्लिश, मराठी, हिंदी, इंग्लिश. हां इथं आता मॅथ्स एम पासून 2 आहेत, मराठी आणि मॅथ्स. त्यामुळे मी एम टाईप करून कंट्रोल स्पेस बार दिला, त्याने 2 हे सगळे दिलेले आहेत. तर मॅथ्स पाहिजे आपल्याला, सिलेक्ट करा, एंटर की प्रेस करा. मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ्स अँड सायन्स. अँड देन सॉरी इथं एंटर की राहिलेली आहे, ॲव्हरेज. ठीक आहे. ॲव्हरेज नसतं कधी. या ठिकाणी जर तुम्ही पर्सेंटेज इज इक्वल टू टोटल डिवायडेड बाय 5.0. ओके. अँड देन टेक्स्ट बॉक्स टोटल डॉट टेक्स्ट इक्वल टू total dot toString, and then text box percentage dot text equal to per dot toString. याला काय एरर दिलेलं आहे त्यानं, cannot explicitly convert double to float. आता yes, f means if 5.0 it will consider the double, so total divided by double, it will give you answer as a double, and per is float, so it was giving error, we cannot convert double into the float, so I have given f. Now if I run this, now backspace dot होतं सर्व, रॉंग डेटा बरोबर आहे.
शो रिझल्ट. परफेक्ट. ठीक आहे. आता आणखीन एक तुम्हाला विषय सांगतो याच्यामध्ये. आता मला डायरेक्ट इंग्लिशचे मार्क्स इनपुट करायचे आहेत. मी डायरेक्ट माऊसमध्ये इथं जाणार आणि मग मी चेंज करू शकतो. मराठी चेंज करायचे आहेत, इथं जाणार, क्लिक करणार आणि मग मी चेंज करू शकतो. मला डायरेक्टली जर काय अप्रोच करायचा असेल, त्याची मेथड मी सांगतो तुम्हाला. डायरेक्टली अप्रोच करायची. ठीक आहे. इथं पण आपल्याला हे प्रॅक्टिकली करायचं आहे, लक्षात घ्या. मी नेम चूज करतो आणि टेक्स्टमध्ये, ठीक आहे, टेक्स्टमध्ये मी एनच्या आधी एम्परसँड टाकतो. मराठीला मी एमच्या आधी एम्परसँड टाकतो. हिंदीला एचच्या आधी मी एम्परसँड टाकतो. त्याच्यानंतर इंग्लिशला ईच्या आधी एम्परसँड टाकतो. हे मायक्रोसॉफ्टच्या एक्झामला हा प्रश्न असतो. त्यानंतर मॅथ्समध्ये मी टीच्या आधी एम्परसँड टाकतो. आणि सायन्सला हे युनिक कॅरेक्टर असणं गरजेचं आहे. एम्परसँड बघा प्रत्येकाखाली अंडरसाइन साइन आलेले आहे, ही अंडरस्कोर आलेला आहे प्रत्येकाच्या खाली. जसं आपण करतो ना अल्टर एफ वगैरे, जसं मी अल्टर की प्रेस केली तर बघा मेनू जो वरचा आहे टॉप मोस्ट मेनू बघा प्रत्येकाखाली एक ब्लँक एक कॅरेक्टर आलेला आहे. म्हणजे एका कॅरेक्टरच्या खाली अंडरस्कोर आलेला आहे. ते कॅरेक्टर तुम्ही प्रेस केला की तो मेनू ओपन होतो. म्हणजे मी या ठिकाणी अल्टर प्रेस केला आणि डी वर प्रेस केला तर तो डीबॉक्सचा मेनू देतो. ठीक आहे. तसं मी इथे केलेलं आहे. प्रत्येकाला एक कॅरेक्टर असाइन केलेलं आहे मी. तेवढ्याच होत नाही तर मी काय करतो, व्ह्यू टॅब ऑर्डर, ठीक आहे. ही डिफॉल्ट टॅब ऑर्डर आहे. आता एवढी का झालेली आहे बाळांनो, तर मी पहिल्यांदा फॉर्म 1 डिझाईन केलाय, फॉर्म 2 डिझाईन केलाय, फॉर्म 3 डिझाईन केलाय आणि कॉपी पेस्ट करत गेलो आहे, त्यामुळे हे झालेलं. मी याच्यावर क्लिक करतो नेम, मग याच्यावर क्लिक करतो. बघा हे सिक्वेन्स मध्ये असणं गरजेचं आहे. आणि परत व्ह्यू टॅब ऑर्डर करतो. कुठे गेलं टॅब ऑर्डर, व्ह्यू टॅब ऑर्डर, हे निघून गेलं. आता मी रन केला प्रोग्राम. ठीक आहे. रन केल्यानंतर मला मॅथ्सचे डायरेक्ट मार्क्स इनपुट करायचे आहेत. तर मी अल्टर की प्रेस केली, अल्टर, तर एक एक कॅरेक्टर आलेले बघा प्रत्येकाच्या खाली. मी टी प्रेस केलं की डायरेक्टली तो मॅथ्सला जाईल. मराठीचे मार्क्स इनपुट करायचे आहेत, अल्टर एम, डायरेक्ट मराठी. मगाची प्रोग्राम बाकीचे रन होणारच आहेत, नो डाऊट, ते आहेत तसे रन होणारच आहेत. एंटर की प्रेस केला तो हिंदीला जाईल, काय प्रॉब्लेम नाहीये. परंतु इन बिटवीन कुठं जायचं असेल तुम्हाला, इन बिटवीन जर का डायरेक्टली तुम्हाला कुठं जायचं जम्प करायचं असेल तर तुम्ही जम्प करू शकता. मला नेमला जायचंय, अरे नेम राहिलं की नेमला जायचंय, अल्टर एन, डायरेक्ट नेमला जावा. अरे इंग्लिशचे मार्क्स चेंज करायचे आहेत, अल्टर ई, डायरेक्ट त्याचं जावा तुम्ही. हा त्याचा फायदा आहे. म्हणजे इकडे कॅरेक्टर अटॅच केलेला आहे अल्टर कीनी आणि टॅब सिक्वेन्स कसा दिलेला आहे, टॅब सिक्वेन्स जर का चेक केला तुम्ही तर तो एका पुढे एक दिलेला आहे. टॅब ऑर्डर, व्ह्यू टॅब ऑर्डर बघा. म्हणजे कॅरेक्टर प्रेस केला की ऑटोमॅटिकली पुढच्या ह्याला टॅबला तो निघून जाईल. ठीक आहे. हे तुम्हाला आता प्रॅक्टिकली सर्व करून बघायचं आहे. हे करून बघा, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. होप सो की तुम्ही ह्या आठवड्यात सर्व हे पहिल्यांदा, आता 2 दिवस सुट्टी आहे, सुट्टीमध्ये हे सर्व बघा, लिहून काढा सर्व व्यवस्थित, काय सिक्वेन्स आहे, काय करायचं आहे, आणि पुढच्या वेळेला प्रॅक्टिकली करून बघा. थँक्यू व्हेरी मच.